थांबा, हा व्हिडिओ स्किप करू नका, पण त्याच्या आधीच एक काम करा. आत्ताच व्हिडिओला लाईक करा. हो, आत्ताच करा, कारण हा व्हिडिओ तुमच्यासाठी नॉर्मल नाहीये. हा स्वामी समर्थांचा संकेत आहे. जो लाईक करतो त्याच्या जीवनात चांगला बदल लवकर दिसतो, आणि जो इग्नोर करतो तो एक मोठी संधी सोडतो. तुम्हाला कधी असं वाटलं आहे का की सगळं चांगलं चालत असताना पण अचानक सगळं उलटं का होतं? घरात टेन्शन, पैसा येत नाही, मन शांत राहत नाही, रात्र झोप लागत नाही, आणि तुम्ही विचारता, देवा, मी काय चूक केला? पण खरा प्रश्न हा नाहीये. खरा प्रश्न असा आहे की तुम्हाला मिळणारे संकेत तुम्ही ओळखता का? स्वामी समर्थ कधी पण थेट बोलत नाहीत. ते संकेत देतात, पण 90% लोक ते संकेत इग्नोर करतात. कधी तुम्हाला सेम नंबर दिसला आहे का? कधी सेम स्वप्न पुन्हा पुन्हा येतंय का? कधी मनात एकच विचार बराच वेळ येतो का? हे सगळं योगायोग नाहीये, हा स्वामींचा इशारा आहे. एक भक्त होता, त्याचं जीवन बिलकुल नॉर्मल होतं, पण हळूहळू सगळं बदल गेलं. बिझनेस बंद झाला, घरात प्रॉब्लेम सुरू झाली, मित्र दूर झाले. त्याला कळत नव्हतं की हे सगळं का होतंय. एक रात्री त्याला एक स्वप्न पडलं. कोणीतरी त्याला बोलावत होतं. पुन्हा दुसऱ्या रात्री तेच स्वप्न, तिसऱ्या रात्री पण तेच. पण तो म्हणत होता, हे फक्त स्वप्न आहे. पण सत्य काय होतं माहीत आहे का? तो स्वामींचा संकेत होता. पण जेव्हा आपण संकेत इग्नोर करतो तेव्हा प्रॉब्लेम वाढतात. त्याच्यासोबत पण तेच झालं. तो संकेत इग्नोर करत राहिला, आणि एक दिवस असं झालं की त्याच्या जीवनात मोठा धक्का बसला. तुम्हाला पण कधी असं वाटलं आहे का की कोणीतरी तुमच्यासोबत आहे पण दिसत नाही? कधी मनात एक आवाज येतो, हे करू नका, हे करा. तो कोण आहे माहीत आहे का? तो स्वामी समर्थ आहे. पण आपण काय करतो? फोनमध्ये बिझी, सोशल मीडियामध्ये बिझी, आणि स्वामींचे संकेत इग्नोर करतो. मग आपण म्हणतो, माझ्यासोबत असं का होतंय? पण खरं कारण आपणच असतो. पण जेव्हा एक भक्त समजून घेतो की हा संकेत आहे, तेव्हा सगळं बदलतं. रस्ता सापडतो, मन शांत होतं, पैसा पण येतो, आणि जे अशक्य वाटत होतं ते पण शक्य होतं. हा व्हिडिओ तुम्हाला रॅन्डम नाही दिसला. स्वामींनी तुम्हाला बोलावलं आहे. आता पण वेळ गेली नाही. फक्त एक काम करा, कॉमेंटमध्ये आताच लिहा, जय स्वामी समर्थ, आणि बघा पुढचे 24 तासात काय बदल होतो. पण थांबा, अजून एक रहस्य आहे. जो व्यक्ती हा संकेत इग्नोर करतो त्याच्यासोबत काय भयंकर घडतं हे मी पुढच्या पार्टमध्ये सांगणार आहे. तो पार्ट बघायला विसरू नका.